नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या लेक्चरमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मराठी व्याकरणाचा घटक जो आहे त्या मराठी व्याकरण हा जो विषय आहे त्या विषयामधलं पहिलं प्रकरण हे आपण सुरू करत आहोत। पहिलं प्रकरण अगदी सोपं आहे। पहिलं प्रकरण हे पूर्ण मराठी व्याकरणाची आणि भाषेची पार्श्वभूमी आहे। पहिल्या प्रकरणामध्ये फक्त प्रस्तावित केलेलं आहे। मग याचा अर्थ असा आहे का की या प्रकरणावर तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत, तर तसं नाहीये। याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात। आपण कशा पद्धतीने अवघड प्रश्न याच्यावर विचारतात हे प्रकरण झालं की लगेच पाहणार सुद्धा आहोत। म्हणजे आपल्या हे ॲडव्हान्स मध्ये बॅच मध्ये आपण स्वरूप सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने असं व्याकरणाचं ते पूर्ण व्याकरण शिकवलं जाईल। त्याच्यानंतर त्याच्यावरचे अवघड प्रश्न तुम्हाला घेतले जातील, त्याच्यामुळे तुमची रिव्हिजन सुद्धा होणार आहे। तर पहिलं प्रकरण आहे मराठीचं, मराठी भाषा, लिपी आणि व्याकरण। खूप सोपं प्रकरण आहे। याच्यावर तुमच्या परीक्षेला खूप जास्त प्रश्न सुद्धा विचारतात। आणि या प्रकरणामध्ये आपल्याला पुढे जे मराठी व्याकरण शिकायचं आहे याची सगळी पार्श्वभूमी सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे। तुम्ही प्रकरणाचं जर नावच बघितलं तर याच्यामध्ये महत्त्वाचे 3 घटक आहेत: मराठी भाषा, लिपी आणि व्याकरण। म्हणजे 3 घटकाबद्दल या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे। पहिलं म्हणजे भाषेबद्दल माहिती घ्यायची, दुसरं म्हणजे लिपीबद्दल माहिती घ्यायची आणि तिसरं म्हणजे व्याकरण म्हणजे नेमकं काय असतं याच्याबद्दल आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती घ्यायची। त्याच्यामुळे आपण या प्रकरणाकडे वळूया, एक एक मुद्दा कव्हर करूया। पहिल्यांदा भाषा आणि भाषेसंबंधी सगळे मुद्दे कव्हर करूया, नंतर लिपी आणि लिपी संबंधी सगळे मुद्दे कव्हर करूया आणि नंतर व्याकरण आणि व्याकरणासंबंधी सगळे मुद्दे आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत, घेणार आहोत। ठीक आहे। मग पहिल्यांदा मराठी भाषा, मग भाषाबद्दल आपण पहिल्यांदा माहिती पाहूया। तर बघा 3 घटक कव्हर करणार मी तुम्हाला आता सांगितलं। अगोदर भाषा कव्हर करणार, नंतर लिपी कव्हर करणार आणि नंतर व्याकरण। अशा वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे घटक आपण याच्यामध्ये 3 घटक प्रामुख्याने कव्हर करणार आहोत या प्रकरणामध्ये। पहिला मुद्दा आहे भाषा। आता नेमकं भाषा म्हणजे काय? आपण बोलतो ही मराठी भाषा आहे, पण भाषेबद्दल आपल्याला ज्या ज्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे, आपण नेमकी कोणत्या प्रकारची भाषा बोलतोय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं। तर भाषा हा शब्द जो आहे हा मुळात भाष या संस्कृत धातूपासून बनलेला आहे। आता बघा, आपलं मराठी भाषेचं जे व्याकरण आहे, व्याकरण हे संस्कृत व्याकरणावर आधारलेलं आहे। एव्हा पूर्ण आपली मराठी भाषाच ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली आहे। संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा तयार झाली आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषा तयार झालेली, लक्षात ठेवा। म्हणजे आपलं व्याकरण असेल, आपली भाषा असेल, ही संपूर्णपणे जवळपास ही कशावर आधारलेली आहे? संस्कृत भाषा आणि व्याकरणावर आधारलेली। त्याच्यामुळे व्याकरणातल्या बऱ्याचशा संकल्पना, बरेचसे शब्द हे संस्कृत मधील शब्दापासून तयार झालेले आहेत, लक्षात ठेवा। तसंच आहे भाषा जो शब्द आहे हा भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे। त्याचा शब्दशः जर अर्थ सांगायचा असेल तर बोलणं, भाष म्हणजे काय करणं, बोलणं किंवा बोलण्याचा व्यवहार करणं, असा याचा अर्थ होतो। बोलणं किंवा बोलण्याचा व्यवहार करणे। भाषा शब्द कशापासून तयार झालेला आहे? भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ काय होतो? बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे, असा त्याचा काय होत असतो? अर्थ होत असतो। मग याची व्याख्या, तुमच्या परीक्षेला व्याख्या सुद्धा विचारल्या जातात। काय केलं जातं माहितीये का? वर प्रश्नामध्ये व्याख्या दिली जाते आणि सांगा ही व्याख्या नेमकी कशाची आहे ते, अशा स्वरूपामध्ये विचारलं जातं। किंवा डॅश म्हणून मध्ये रिकामी जागा दिली जाते आणि विचारलं जातं, लक्षात आलं? किंवा भाषा म्हणजे काय असं विचारलं जातं आणि खाली 4 वेगवेगळ्या व्याख्या दिल्या जातात, त्यातली योग्य व्याख्या आपल्याला निवडायची असते। मग तुम्हाला याच्या शब्दशः व्याख्या सुद्धा पाठ असणं गरजेचं असतं। पण एक लक्षात ठेवा, व्याख्या पाठ करताना शब्दशः घोकणपट्टी कधीही करायची नाही। जो मेन 2-3 शब्द असतात तेवढे टार्गेट करायचे आणि तेवढेच लक्षात ठेवायचे, बाकीची व्याख्या आपोआप लक्षात राहते। बघा, आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो। भाषेची व्याख्या, पहिला तर मुद्दा क्लिअर झाला। भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द तयार झालेला आहे। भाष म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे। भाषा म्हणजे काय? आपल्या मनातील भावना, अनुभव, कल्पना किंवा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा। आपले विचार व्यक्त करण्याचं साधन, एका शब्दात सांगायचं झालं तर आपले विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा। तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार आलेला आहे,
तुम्हाला कुणाला तरी तो बोलून दाखवायचा आहे, तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आलेली आहे ती, मग ती बोलून दाखवण्यासाठी तुला भाषा तर आली पाहिजे ना. मग ती काय म्हणजे भाषा काम काय करतं, आपल्या मनातील विचार असेल, आपल्या मनातील अनुभव असेल, आपल्या मनात एखादी कल्पना आलेली आहे, ती व्यक्त करण्यासाठी भाषा वापरली जाते. म्हणजेच व्याख्या काय होईल, मग आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा. म्हणजे भाषा हे साधन आहे. काय व्यक्त करण्याचं साधन आहे, आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचं साधन आहे. आपल्या मनातील विचार, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय झालं रे, भाषा झालं. मनातील भावना, अनुभव, कल्पना, विचार व्यक्त करण्याचं साधन, मनातील भावना, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन. लक्षात, अशा पद्धतीने काय त्याला काय म्हटलं जातं रे, भाषा असं म्हटलं जातं. मग तुम्हाला जर परीक्षेमध्ये कोणी विचारलं की भाषेचं नेमकं काम काय, काय काम आहे भाषेचं, व्याख्येमध्ये सांगितलं ना, विचार व्यक्त करणं, बरोबर आहे का, मनातील विचार व्यक्त करणं हे काय आहे, भाषेचं प्रमुख काम आहे. म्हणजे भाषा नेमकी काम काय करते, विचार व्यक्त करण्याची. तुमच्या मनामध्ये एखादा विचार आलेला आहे, तो कुणाला तरी तुम्हाला बोलून दाखवायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला काय वापरावी लागेल रे, भाषा वापरावी लागेल. जर तुम्हाला भाषाच अवगत नसेल तर तुमच्या मनातील विचार काही तुम्ही बोलून दाखवू शकता का, नाही. तुम्ही आता एखाद्या कन्नड बोलणाऱ्या, तमिळ, तेलुगू बोलणाऱ्या राज्यामध्ये गेलात, तुम्हाला काहीतरी सांगायचंय, त्यावेळेस तुम्हाला हावभाव करावे लागतात, बळबळ त्यांना पटवून द्यावं लागतं. का, कारण की तुमच्यामध्ये विचार व्यक्त करण्यासाठी जे साधन आहे भाषा, ते दोघाला येणारी भाषा माहित नाही ना. तुला त्याची तमिळ कळना, तुझी मराठी त्याला कळना. म्हणजे हा विचार जर व्यक्त करायचे तर भाषा माहिती असणं गरजेचं आहे. आणि तेच काम भाषेचं आहे, विचार व्यक्त करणं. काय भाषेचं काम, विचार व्यक्त करणं. व्याख्या म्हणलं तर काय रे, आपल्या मनातील विचार, भावना, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन म्हणजेच काय रे, भाषा. भाषा हा शब्द कशापासून तयार झालेला आहे, भाष या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. आणि याचा शब्दशः भाष या धातूचा अर्थ काय होतो रे, बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे. आणि बोलण्याच्या व्यवहारासाठीच काय केलं जातं रे, भाषेचा वापर हा केला जातो. मनातील विचार, अनुभव, कल्पना इत्यादी व्यक्त करण्याचं साधन म्हणजे काय आहे, भाषा आहे. ठीक आहे ना, अशा पद्धतीने आहे. पुढे जाऊया आता आपण. भाषा आता काय येतात, दोन प्रकारच्या भाषा. भाषा किती प्रकारच्या, आता दोन प्रकारच्या भाषा आहेत एकूण. पहिला प्रकार आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. पहिला प्रकार काय आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. स्वाभाविक भाषेलाच नैसर्गिक भाषा म्हणतात, लक्षात ठेवायचं. स्वाभाविक भाषेलाच नैसर्गिक भाषा हा शब्द वापरला जातो आणि कृत्रिम भाषेलाच सांकेतिक भाषा हा शब्द वापरला जातो. जसं जसं पुढे पुढे जातो ना, तसं गोंधळ होत जातं. त्यामुळे या कन्फ्युजन होणाऱ्या ज्या गोष्टीत त्या काहीतरी ट्रिकच्या स्वरूपामध्ये लक्षात ठेवायच्या. नेमकं स्वाभाविक जी गोष्ट असते ती नैसर्गिक असते. लक्षात, स्वाभाविक गोष्ट नैसर्गिक असते असं लक्षात ठेवायचं. म्हणजे स्वाभाविकलाच काय म्हणलं जातं, नैसर्गिक भाषा. आणि कृत्रिम भाषेलाच काय म्हणलं जातं, सांकेतिक भाषा. म्हणजे हे एकमेकाला वापरले जाणारे शब्द आहेत. कधी कधी गोंधळ होऊन काय होतं, तुम्हाला स्वाभाविकला सांकेतिक म्हणून टाकता, नैसर्गिकला कृत्रिम म्हणून टाकता. असं व्हायला नको. कशाला दुसरा शब्द नेमका काय आहे, हे ज्या कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टीत ह्या ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवायच्या असतात. मी कसं लक्षात ठेवतो, माझा स्वभाव नैसर्गिक आहे. स्वभाव नैसर्गिक आहे म्हणजे स्वाभाविक लाच नैसर्गिक म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, कृत्रिम किंवा सांकेतिक. म्हणजे भाषा एकूण किती प्रकारच्या असतात, वेगवेगळ्या दोन प्रकारच्या असतात. स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. किती प्रकारच्या भाषा, एकूण दोन प्रकारच्या भाषा आहेत. लक्षात. आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाषा असतात समजून घ्या. लक्षात, अशा पद्धतीने आहे बघा. स्वाभाविक किंवा नैसर्गिक लक्षात, या ज्या भाषा आहेत, लक्षात, एक मिनिट समजलं. स्वाभाविक किंवा नैसर्गिक जी भाषा आहे आणि ह्या नेमका कोणत्या असतात, पहिली म्हणजे हावभावातून जी भाषा आपण व्यक्त करतो, हावभावामधून व्यक्त केली जाते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे बघा, एखादी गोष्ट आहे, मी तुम्हाला असं म्हणलं तर हे काय केलं रे, मी हालचाल केली, हावभावातून तुम्हाला काहीतरी सांगितलं. तुम्हाला बरोबर मी असं केलं की तुम्हाला मी इकडे ये म्हणतोय, मी असं केलं तर तिकडं जा म्हणतोय.
हे माझ्या हावभावातून तुम्हाला लक्षात आलं, म्हणजे माझ्या मनात जो विचार होता, तुम्हाला माझ्या मनामध्ये विचार एखाद्याला इकडे बोलवायचं, मग मी न बोलता सुद्धा फक्त असं असं केलं तरी तो इकडे येतो. याचा अर्थ काय रे, ती हावभावाची भाषा झाली. म्हणजे हावभावातून जी व्यक्त झालेली भाषा आहे ती कशी असते, स्वाभाविक किंवा नैसर्गिक. म्हणजे हातवारे करून जी भाषा आपण बोलतो, हातवारे करून, मान हलवून असं म्हणतो आपण मानाने, लक्षात. किंवा हे लक्षात, घरात खेळायला जायचं असेल लहानपणी आपण, तर हळूच आपण मित्राच्या दारात जायचो आणि दारातून असं खुणवायचं, चल जायचं का जायचं का. म्हणजे न बोलता सुद्धा तुम्हाला काय करायचं असतं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येत असतात. म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक जी भाषा आहे ही भाषा हावभावाची, आपण जे हावभाव करतो याची भाषा जी आहे ती स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आणि दुसरे अजून नैसर्गिक भाषेमध्ये कोणते येते, प्राणी पक्षी वगैरे जे असतात यांचे आवाज वेगवेगळे, चिमणी चिवचिवते, कावळा कावकावतोय, ही सुद्धा त्यांची एक भाषाच आहे. ते ओरडतात प्राणी पक्षी, ही सुद्धा त्यांची काय एक भाषाच आहे. ती भाषा जी आहे ती सुद्धा नैसर्गिकच भाषा आहे. ती सुद्धा काय आहे, नैसर्गिकच भाषा आहे. लक्षात आलं, अशा पद्धतीने आहे. प्राणी पक्षी यांचे आवाज किंवा खुणा ही सुद्धा नैसर्गिकच आहे. म्हणजे नैसर्गिक किंवा ही काही न शिकता तयार झालेली भाषा असते. याला काही शिकायची गरज लागत नाही, याला कोणतेही नियम असण्याची गरज लागत नाही. आपली मराठी भाषा आहे, नियमामध्ये बोलतो. याला काही नियम वगैरे ठरलेले आहेत का, काही नाहीत नियम ठरलेले. अशीच निसर्गात तयार झालेली भाषा आहे, म्हणून त्याला नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषा म्हणतो आपण. लक्षात येते तुम्हाला. याच्यामध्ये दोन प्रकार येतात. पहिली म्हणजे आपण जे हावभाव करतो ते सुद्धा नैसर्गिक किंवा स्वाभाविकच भाषा आहे. आणि दुसरी म्हणजे कोणती, प्राणी पक्षी यांचे वेगवेगळे जे आवाज आहेत हे आवाज सुद्धा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्येच येतात. लक्षात, अशा पद्धतीने आहे. लक्षात आलं ना, अशा पद्धतीने. आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा, कृत्रिम लक्षात, आपण एक शब्द ऐकलेला आहे, मानव कृत्रिम उपग्रह आणि नैसर्गिक उपग्रह. जो माणसाने तयार केलेला उपग्रह असतो, जो आकाशामध्ये आपण सोडतो, त्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणतो. आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, हा एक उपग्रह आहे, याला नैसर्गिक उपग्रह म्हणतो आपण. हे तर तुम्ही पाहिलेलं आहे. त्याला नैसर्गिक का म्हणतो, कारण की ते निसर्गातच तो उपग्रह तयार झालेला आहे. आणि कृत्रिम म्हणजे माणसाने बनवलेला आहे तो. मग जी गोष्ट बनवलेली असते, माणसाने बनवलेली असते, ती असते कृत्रिम. जी गोष्ट माणसाने बनवलेली असते ते कृत्रिम असते. आणि माणसाने बनवलेली गोष्ट काही नियम ठरवून बनवलेली असते. इथं सांकेतिक का म्हणतात सांगतो. सांकेतिक या शब्दामध्ये एक शब्द आहे संकेत, आणि संकेत हा कशाचा समानार्थी शब्द आहे, नियमाचा. नियमलाच संकेत म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नियमलाच काय म्हटलं जातं, संकेत म्हटलं जातं. म्हणजेच आता याच्यावरून लक्षात येईल, पहिल्या याच्यावरून लक्षात आलं, जी माणसाने तयार केलेली आहे, जे निसर्ग आता बनलेली नाहीये, म्हणून ती कृत्रिम आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला नियम ठरवून, विशिष्ट नियम ठरवून जी भाषा तयार केलेली असते, त्याला स्पेसिफिक वेगळे काहीतरी नियम असतात, काहीतरी संकेत असतात. असे संकेत ठरवून लक्षात जी भाषा तयार केलेली असते त्याला सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा असं म्हटलं जातं. नियम ठरवून जी भाषा बनवलेली असते त्याला सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषा असं म्हटलं जातं. बघा, संकेत किंवा नियम ठरवून जी भाषा तयार केलेली असते, ही तयार केलेली नसते, ही निसर्गातच उपलब्ध झालेली आहे. कुणी स्पेसिफिक तयार केलं नाही. ही असा हात कर, तसा कर, हे कर, याला हे म्हणायचं, याला हे म्हणायचं, याला हे म्हणायचं, हे तयार केलेलं नाहीये. याला काही नियम नाहीत. ती निसर्गात मिळालेले आहे. लोक करत होते म्हणून आपणही करतो. लोक अगोदर इकडे यायला असं म्हणायचे म्हणून आपणही इकडे यायला असं म्हणतोय. बरोबर आहे का? मग हे काही नियम नाही. तर चिमणी कावकावते, काही स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुसकलिंगी, सर्वनाम असे काही नियम आहेत का त्यांच्या आरडाओरडाला? नाहीये. म्हणजे इकडं कोणताही नियम किंवा संकेत नाहीये. आणि इकडं नियम किंवा संकेत ठरवून तयार केलेली भाषा असते. मग आता आपण जी बोलतोय भाषा मराठी, ही काय झाली रे? कृत्रिम किंवा सांकेतिक झाली. तोंडाने माणूस जी भाषा बोलतोय, मग मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, कानडी असेल, तमिळ असेल, ही सुद्धा काय झाली रे? कृत्रिम किंवा सांकेतिक झाली. लक्षात आलं? सोपं आहे, काही फरक नाही. भाषेमध्ये महत्वाचे दोन प्रकार पडतात. एक कृत्रिम किंवा सांकेतिक आणि दुसरी स्वाभाविक किंवा नैसर्गिक. स्वाभाविक किंवा नैसर्गिक मध्ये दोन प्रकारच्या भाषा. एक तर हावभावाची भाषा पहिली, आणि प्राणी पक्षी यांचे आवाज. प्राणी पक्षी यांचे आवाज हे झाले स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. आणि दुसरा घटक कृत्रिम किंवा सांकेतिक. सांकेतिक मध्ये संकेत शब्द आहे. संकेत म्हणजे नियम. जी भाषा कोणते तरी नियम किंवा संकेत ठरवून
काहीतरी त्याला नियम असतात, नियम किंवा संकेत ठरवून माणसाने बनवलेली असते, मानवाने बनवलेली असते, ती भाषा म्हणजे कृत्रिम किंवा सांकेतिक. मराठी भाषा त्याला नियम आहेत, बरोबर आहे का? ती म्हणलं की स्त्रीलिंगी आहे, तो म्हणलं की पुल्लिंगी आहे, झाला म्हणलं की क्रियापद आहे, सूरज म्हणलं की नाम आहे. हे सगळे नियम आहेत या सगळ्या गोष्टींना. म्हणजे हे नियम ठरवून केलेल्या ज्या भाषा असतात त्या असतात कृत्रिम किंवा सांकेतिक. म्हणजे आपली मराठी भाषा, बोली भाषा, आपण ज्या भाषा बोलतो त्या सगळ्या भाषा कृत्रिम किंवा सांकेतिक आहेत. ज्या आपण हावभाव करतो त्या सगळ्या स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आहेत. जे पशुपक्षी आवाज काढतात ते सगळ्या स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आहेत. अशा पद्धतीने भाषेचे काय पडतात रे? 2 प्रकार पडतात. लक्षात आलं ना? भाषेचे 2 प्रकार पडतात. आता पुढे जाऊया आपण. हे भाषेचे प्रकार पाहितले. याच्यानंतरचा घटक आहे अभिजात भाषा. आता आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे पुढचे 1-2 वर्ष अभिजात भाषा ही संकल्पना खूप जास्त महत्वाची आहे. त्याच्यामुळे ही संकल्पना आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. यातल्या प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे अगदी डिटेलमध्ये हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. लक्षात ठेवा, अभिजात भाषा म्हणजे काय? लक्षात, अभिजात भाषा म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं अभिजात. अभिजात म्हणजे सर्वश्रेष्ठ दर्जा, उच्च दर्जाची जी गोष्ट असते त्याला अभिजात म्हणतात. लक्षात ठेवा, अभिजात शब्दाचा अर्थ काय? अभिजात म्हणजे सर्वश्रेष्ठ किंवा उच्च दर्जाची गोष्ट एखादी असेल तर त्याला अभिजात हा शब्द वापरला जातो. आणि अशा प्रकारे काय केला जातो? काही विशिष्ट भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो. मग हा दर्जा कोण देतं? तर केंद्र सरकार देत असतं. अशा प्रकारे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय आहे. लक्षात, हे सांस्कृतिक जे मंत्रालय आहे कुणाचं? केंद्र सरकारचं. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, अभिजात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोण देतं? केंद्र सरकार, राज्य सरकार, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद, काहीही पर्याय असू शकतात. तर कोण देतं? केंद्र सरकार. आणि केंद्र सरकार देतं. केंद्र सरकारचं कोणतं मंत्रालय देतं? सांस्कृतिक मंत्रालय. हे अभिजात भाषेचा दर्जा काय करत असतं? देत असतं. मग नेमका अभिजात भाषेचा एखाद्या भाषेला दर्जा दिला. आता आपण किती वर्षानुवर्ष संघर्ष करत होतो की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. का संघर्ष करत होतो? असंच टाइमपास म्हणून नाही. त्याचे वेगवेगळे फायदे असतात. कोणते कोणते फायदे आहेत बघा. जर एखाद्या भाषेला, आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, याचा फायदा काय काय होणार आहे? फायदे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय काय फायदे आहेत बघा. पहिला फायदा म्हणजे 2 व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. एखाद्या भाषेमध्ये चांगलं काम करणाऱ्या, आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे, बरोबर आहे का? संस्कृतला अभिजात दर्जा आहे, तमिळ आहे, प्राकृत भाषेला आहे, पाली भाषेला आहे. मग या अशा प्रत्येक भाषेतल्या 2 व्यक्तींना दरवर्षी भाषेमध्ये काम केल्याबद्दल, चांगलं काम केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. मग या सगळ्या भाषेला दिला जात नाही असा, फक्त ज्या ज्या अभिजात भाषा आहेत अशा भाषेतीलच 2 व्यक्तींना दिला जातो. हा पहिला फायदा. दरवर्षी आता काय करणार माहिती का? केंद्र सरकार आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तर 2 व्यक्तीला भाषेमध्ये संशोधन केलं, भाषेमध्ये चांगलं काम केलं, भाषेमध्ये काहीतरी चांगलं साहित्य निर्माण केलं तर 2 जणांना काय केला जाणार? आता केंद्र सरकारकडून पुरस्कार दिला जाणार. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, विद्यापीठामध्ये, देशात जेवढे विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं. आता लक्ष द्या, तुम्ही तमिळनाडूमध्ये गेलात, एखादं तमिळनाडूमध्ये विद्यापीठ आहे मोठं, तर त्या विद्यापीठामध्ये तुम्ही म्हणलात मला मराठी शिकायची, तर तमिळनाडूमध्ये मराठीचा काय संबंध आहे? बरोबर आहे का? खरं आहे का नाही रे? मग तिथं तुम्हाला मराठी शिकता येत नव्हती. तुम्ही दिल्लीमध्ये गेलात आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन म्हणलात मला मराठी शिकायची, शिकता येत नव्हती. लक्षात, तुम्ही राजस्थानमध्ये गेलात, तिथल्या एखाद्या विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकायची, शिकता येत नव्हती. आता काय केलं जाणार माहितीये का? देशातले जेवढेही महत्वाचे विद्यापीठ आहेत त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये तुम्हाला आता मराठी शिकता येणार. कारण त्या प्रत्येक विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र त्या भाषेसाठी स्थापन केलं जातं. कोणत्या भाषेसाठी? ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे अशा भाषेसाठी. पहिला फायदा काय रे? 2 व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. दुसरा फायदा, देशातल्या महत्वाच्या विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्राची स्थापना केली जाते.
आता बघा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मागच घडलं, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्यासन केंद्र स्थापन केलं, म्हणजे तुम्ही दिल्ली विद्यापीठामध्ये जाऊन मराठी भाषेचा अभ्यास करू शकता. लक्षात आलं? म्हणजे हा एक दुसरा फायदा आहे. त्यानंतर तिसरा, केंद्र सरकार काय करतं माहितीये का, ह्या भाषेला काय या भाषेमध्ये म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्या भाषेमध्ये संशोधन व्हावं, त्याच पद्धतीने त्या भाषेचं संवर्धन व्हावं, याच्यासाठी त्या भाषेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम करतं. निधी म्हणजे पैसा. त्या भाषेचं संवर्धन झालं पाहिजे, म्हणजे ती भाषा जगली पाहिजे, ती भाषा वाढली पाहिजे, त्या भाषेमध्ये संशोधन झालं पाहिजे. याच्यासाठी कोण निधी देतं? केंद्र सरकार. म्हणजे इथून पुढं आपल्या राज्य सरकारला दरवर्षी केंद्र सरकार काही ना काही निधी देणार. कशासाठी देणार? मराठी भाषेचं मध्ये संशोधन करण्यासाठी आणि मराठी भाषेचं संवर्धन करण्याचं. संवर्धन करणं म्हणजे जतन करणं, जपून ठेवणं, त्याला संवर्धन करणं म्हणतात. लक्षात? आणि संशोधन करणं म्हणजे नवीन नवीन कल्पना त्या भाषेमध्ये शोधून काढणं. याच्यासाठी केंद्र सरकारकडून निधी सुद्धा मिळतो, निधी म्हणजे पैसा सुद्धा मिळतो. हा तिसरा फायदा होतो. आणि चौथा फायदा म्हणजे जागतिक पातळीवर त्या भाषेला वेगळी ओळख मिळते. अभिजात याचं नावच आहे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट, इतरापेक्षा उच्च दर्जाची. लक्षात? मग काय होतं, अभिजात भाषा आहे याचा अर्थ लगेच जगाला काय माहित होतं की भारतातल्या 11 अभिजात भाषा आहेत ना, याचा अर्थ ह्या भारतातल्या 11 उच्च दर्जाच्या भाषा आहेत. मग त्या भाषेची ओळख जगाला झाली का नाही रे? मग अशा पद्धतीने जगाला ओळख निर्माण करून देण्याचं काम हे अभिजात भाषेमुळे होत असतं. हे फायदे आहेत. लक्षात? केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय अभिजात भाषेचा दर्जा देतं. अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे फायदे कोणते कोणते? 2 व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार. पहिलं, प्रत्येक विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र. दुसरं, भाषेचं संशोधन व संवर्धनासाठी निधी. तिसरं आणि चौथं म्हणजे जागतिक पातळीवर त्या भाषेला वेगळी ओळख निर्माण होते. हे चौथं. या चारही मुद्दे जे आहेत ना पोरांनो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे कोणता फायदा होतो किंवा कोणता फायदा होत नाही अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की बाबा हा फायदा होतो, हा फायदा होतो, हा फायदा होतो आणि हा फायदा होतो. लक्षात आलं? त्यानंतर पुढे जाऊया आता. निकष. एखाद्या भाषेला जर केंद्र सरकारला किंवा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाला काय करायचं आहे, अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे, तर त्याला काहीतरी नियम असणार, काहीतरी निकष असणार, काही अटींची पूर्तता करावी लागत असेल. मग या अटीवर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे काय, एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी नेमके निकष कोणते आहेत, अटी कोणत्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला माहीतच पाहिजेत. पहिले एवढं डिटेलमध्ये प्रश्न तुम्हाला विचारायचे नाही, पण आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्याच्यामुळे चालू घडामोडी म्हणून सुद्धा हा घटक खूप जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्याच पद्धतीने मराठी व्याकरणाचा घटक म्हणून खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगत आहे, कारण याच्यावर परीक्षेला तुम्हाला इथून पुढे डिटेल प्रश्न विचारणार आहेत, त्यामुळे डिटेल सांगत आहे. लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे त्या भाषेचं साहित्य जे आहे ते साहित्य, भाषेचा इतिहास जो आहे, म्हणजे भाषा निर्माण कधी झाली, भाषेतले ग्रंथ, भाषेतले शिलालेख, म्हणजे त्या भाषेचा इतिहास हा 1500 ते 2000 वर्ष जुना असणं गरजेचं आहे. तर 1600 झालंय, ठीक आहे. नियमानुसार काय आहे, 1500 ते 2000 वर्ष एवढा जुना त्या भाषेचा इतिहास पाहिजे. म्हणजे 1500 किंवा 2000 वर्षापूर्वी सुद्धा ती भाषा निर्माण होती, अस्तित्वात होती, याचे पुरावे असणं आवश्यक आहे. नाहीतर आता 2 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी भाषा निर्माण झाली आणि त्याला अभिजात भाषेचा दर्जा, असं नाहीये. ती भाषा 1,500 ते 2,000 वर्षापूर्वी सुद्धा अस्तित्वात होती, याचे पुरावे असणार गरजेचं आहे. म्हणजे त्या भाषेचा इतिहास किती वर्ष जुना असणं गरजेचं आहे, 1500 ते 2 वर्षापेक्षा जास्त एवढा त्या भाषेला इतिहास असणं गरजेचं आहे. तेव्हापासूनची ती भाषा असणं गरजेचं आहे. हा पहिला निकष आहे. दुसरं, त्या भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालेलं आहे ते साहित्य प्राचीन असणं गरजेचं आहे, मौल्यवान सुद्धा असणं गरजेचं आहे. साहित्य कसं असावं, प्राचीन व मौल्यवान असावं. पहिला अट काय रे, भाषेचा इतिहास किती वर्ष जुना असावा, 1500 ते 2000 वर्ष जुना असावा. दुसरी अट काय रे, त्या भाषेतलं जे साहित्य आहे, म्हणजे ग्रंथ आहेत वेगवेगळे निर्माण केलेले, कादंबऱ्या आहेत, कथा आहेत, कविता आहेत, ह्या साधारणतः कशा असाव्यात, प्राचीन असाव्यात आणि मौल्यवान असाव्यात. ग्रंथ सुद्धा मौल्यवान असतात. जसं की भावार्थ दीपिका हा ग्रंथ आहे,
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला, हा मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे, प्राकृत मराठी भाषेमध्ये, म्हणजे प्राकृत मराठीचं मिश्रण आहे. मग तो ग्रंथ कसा आहे रे? मौल्यवान आहे, प्राचीन सुद्धा आहे, किंवा मराठी भाषेतला आद्य ग्रंथ आहे विवेक सिंधू, प्राचीन आहे, मौल्यवान आहे. असे प्राचीन आणि मौल्यवान अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती त्या भाषेमध्ये झालेली असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हा दुसरी अट आहे, ही अट सुद्धा पूर्ण केली पाहिजे. त्यानंतर तिसरं आहे, त्या भाषेला स्वयंभूपण असावं. स्वयंभूपण असावं म्हणजे काय? एखादा व्यक्ती स्वयंभू आहे. तुम्ही कधी कधी ऐकलेला असेल शब्द, मी स्वयंभू आहे. स्वयंभू आहे म्हणजे मी कुणावरही अवलंबून नाहीये, माझा मी आहे, मला जगण्यासाठी कुणावरही अवलंबून राहायची गरज नाही, त्याला म्हणतात स्वयंभू. मग स्वयंभूपण, मग भाषेचं स्वयंभूपण म्हणजे काय रे? अशी भाषा जी दुसऱ्या भाषेपासून कोणत्या तयार झालेली नाहीये किंवा कुणाकडून तरी उसने घेतलेली नाही. आता तुम्ही म्हणता मराठी तर संस्कृतमधून संस्कृत पासून तयार झाली, तुम्ही म्हणताय मग आपली मराठी उसने घेतलेली झाली ना? तसं नाहीये पोरांनो. आपण काय केलं माहितीये का? संस्कृत भाषा आहे अशी मराठीमध्ये नाही चोरली, त्याच्यामध्ये बदल केलेत भरपूर आणि मग आपली मराठी भाषा तयार केली. असं आहे का रे? ज्याला मराठी समजते त्या प्रत्येकाला संस्कृत समजते का? नाही. म्हणजे दोन्ही भाषा सारख्यात का? नाही, येतात वेगवेगळ्या. आपण काय उसने घेतलेली नाही त्यांच्याकडून भाषा, किंवा त्यांची संस्कृतमधून चोरलेली नाहीये. हा, संकल्पना काही त्यांच्या आधारावर घेतलेली आहे. म्हणजे आपली भाषा सुद्धा स्वयंभू, ती आट आहे. ती स्वयंभू नसती तर आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच नसता. लक्षात आलं ना? काय रे? स्वयंभू आहे. स्वयंभू आहे म्हणजे उसनी नसावी, ती भाषेमध्ये स्वयंभूपण असावं. स्वयंभूपण असावं म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी भाषेतून ती भाषा उसनी घेतलेली नसावी. हा एक महत्वाचा अट आहे. डबल सांगतो. पहिली अट काय रे? भाषेचा इतिहास हा प्राचीन असावा, म्हणजे 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा असावा. दुसरी अट काय रे? साहित्य कसं असावं? एकतर साहित्य प्राचीन असावं आणि मौल्यवान असावं. नंतरचं काय रे? ज्या भाषेला दर्जा द्यायचा आहे त्या भाषेला स्वयंभूपण असावं, म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या भाषेतून ती भाषा घेतलेली नसावी, म्हणजे ती भाषा उसनी कुणाकडून तरी दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. ही एक अट आहे. आणि चौथी अट आहे, प्राचीन आणि सध्याचं स्वरूप वेगळं असावं. म्हणजे काय? आता सांगतो तुम्हाला. जुन्या काळामधली मराठी भाषा आणि आत्ताची मराठी भाषा याच्यामध्ये खूप फरक, बदल झालेला आहे का नाही रे? आहे. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र तुम्ही ज्यावेळेस इतिहास वाचला, किंवा ते आज्ञापत्र जे आहे शिवाजी महाराजांचं, तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की शेतकऱ्यांच्या सैनिकांना सूचना दिलेल्या येतात, बरोबर आहे का? किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलं साहित्य, किंवा तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, अभंग मराठी भाषेमध्ये लिहिलेले येतं, पण ती जुनी मराठी जरा वेगळी होती आणि आत्ताची मराठी वेगळी का नाही रे? आपले पंजोबा बोलणारी मराठी खूप वेगळीच होती, आत्ताची मराठी खूप वेगळीच आहे. यादव काळामध्ये बोलली जाणारी मराठी वेगळीच होती, आत्ताची वेगळीच आहे. म्हणजे भाषा जी आहे ही भाषा जुनी होती तशीच आत्ता पण आहे का मराठी? नाही. म्हणजेच काय रे? प्राचीन भाषेचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप याच्यामध्ये वेगळे पण आहे, फरक आहे, आणि ती सुद्धा अट आहेच. म्हणजे तुमची जी प्राचीन भाषा आहे लक्षात आणि आत्ताची भाषा आहे याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे रे? फरक असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जिवंतपणाचं लक्षण आहे भाषेचं. भाषेत जर बदल होत नसेल तर भाषा मेलेली. तुमची जी 2000 वर्षापूर्वी जशी मराठी बोलत होते तशीच आत्ता बोलत असते तर मग त्या भाषेमध्ये काहीही संशोधन झालं नाही, त्या भाषेमध्ये नवीन कोणतीही गोष्ट आली नाही असं म्हणता येईल. पण त्यावेळेची भाषा आणि आत्ताची भाषा याच्यामध्ये जर फरक असेल तर आपली भाषा जिवंत आहे म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत असं समजलं जातं. ही सुद्धा अट आहे. म्हणजे प्राचीन भाषा आणि आत्ताची भाषा ह्या वेगवेगळ्या असणं गरजेचं आहे, सारख्याच असणं गरजेचं नाहीये. तसं असेल तर दर्जा देत नाही. तर लक्षात आलं ना? अशा पद्धतीने म्हणजे कोणते कोणते निकष आहेत बघा. अभिजात भाषेसाठी 4 निकष लक्षात ठेवायचे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. एक तर ती भाषेचा इतिहास हा प्राचीन असावा, साधारणतः 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा असावा. त्या भाषेमधलं जे साहित्य जे आहे ते साहित्य कसं असणं गरजेचं आहे? मौल्यवान असणं गरजेचं आहे, प्राचीन असणं गरजेचं आहे. प्राचीन व मौल्यवान साहित्य असावं. नंतरची अट काय? त्या भाषेमध्ये स्वयंभूपण असावं. स्वयंभूपण असावं म्हणजेच काय रे? कोणत्याही दुसऱ्या भाषेपासून ती भाषा उसनी घेतलेली नसावी, स्वतंत्रतः तयार झालेली असावी. आणि चौथी अट काय रे? जुनी भाषा म्हणजे प्राचीन भाषा आणि सध्याची भाषा याच्यामध्ये फरक असणं गरजेचं आहे. जशी जुनी होती तशीच आत्ता आहे याचा अर्थ मग तिला अभिजात भाषेचा दर्जा देत नाहीत. ह्या महत्वाच्या काय तर निकष आहेत. त्या निकषावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.
1500 ते 2000 वर्ष जुनी, प्राचीन व मौल्यवान साहित्य, भाषेमध्ये स्वयंभूपण असावं आणि प्राचीन व सध्याचं स्वरूप त्या भाषेचं वेगवेगळं असावं, महत्वाचं आहे. अटी फायदा म्हणलं की काय रे, 2 व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार, विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र, भाषेचे संशोधन व संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळतो आणि जागतिक पातळीवर भाषेला एक वेगळं स्थान निर्माण होतं. हे काय येतं, फायदे येतं, ते आहेत निकष. आता पुढे बघूया अभिजात भाषा कोणत्या कोणत्या आहेत ते. एकूण भारतातल्या ज्या वेगवेगळ्या भाषा त्यातल्या 11 भाषांना, आकडा लक्षात ठेवा, किती झालेले आहेत आता, 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे. किती भाषांना दिलेला आहे, 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेली पहिली भाषा होती, थांबा इथं इसवी सन चुकवलेले आहेत, 2004 या 2004 ला पहिल्यांदा तमिळ भाषेला काय केला होता, अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. 2004 ला कधी दिला होता रे, 2004 ला. बाकीच्यांचे 2008 आहे, 8 आहे, इथं 9 आहे. हे वर्ष लक्षात नाही ठेवले तरी चालेल, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि याची तर तारखेसकट लक्षात ठेवायचे पुढचं, म्हणूनच 2 गट केलेत. पहिलं लक्षात ठेवा, अभिजात भाषा दर्जा मिळालेली देशातली पहिली भाषा कोणती आहे, तर तमिळ आहे. तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तमिळनाडू भाषेत राज्यात बोलली जाणारी भाषा आहे. पहिली कधी दिलेला आहे तो, 2004 ला. कधी दिलेला आहे, 2004 ला दर्जा दिलेला आहे. ही वर्ष लक्षात ठेवा. म्हणजे असंही म्हणू शकतो आपण, केंद्र सरकारने अभिजात भाषा दर्जा देण्याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून केली, तर मग त्याचं सुद्धा उत्तर आपण काय करू शकतो, 2004 करू शकतो. हा, संस्कृत 2005, संस्कृत 2005, ठीक आहे. संस्कृत नंतर मग कोणाकोणाला दिला, कन्नडला दिला, नंतर तेलुगूला दिला, नंतर मल्याळमला दिला आणि नंतर ओडियाला दिला. संस्कृतला दुसरी भाषा आहे संस्कृत, दुसरी तिसरी चौथी असं नका लक्षात ठेवू. पहिली लक्षात ठेवा फक्त तमिळ होती. पहिली कोणती होती रे, कोणती होती, तमिळ होती, एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या 11च्या 11 तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. दरवर्षी प्रश्न असतो, एकही वर्ष असं जात नाही याच्यावर प्रश्न विचारला जात नाही. कसा प्रश्न असतो बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे किंवा खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही. मग तुम्हाला त्या सगळ्या पाठ असणं गरजेचं आहे. कोणत्या कोणत्यात बघा, तमिळ आहे, तमिळ, त्यानंतर संस्कृत आहे, कन्नड कर्नाटकमध्ये बोलली जाणारी, तेलुगू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये बोलली जाणारी भाषा, बरोबर आहे का, मल्याळम केरळमध्ये बोलली जाणारी भाषा, ओडिया ओडिशामध्ये बोलली जाणारी भाषा. जुन्या ह्या 6 होत्या. कधीपर्यंत 6 होत्या, 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत. 3 ऑक्टोबर 2024 पर्यंत अभिजात भाषा किती होत्या, 6. कोणत्या कोणत्या होत्या, 6. पहिली तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया. पहिल्या किती होत्या, 6. कोणत्या कोणत्या होत्या, तमिळ, संस्कृत, कन्नड, बरोबर आहे का, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया. ह्या 6 भाषा होत्या, लक्षात आलं. आणि नंतर 3 ऑक्टोबर 2024 ला किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, एकाच दिवशी 5 भाषांना दिलेला आहे. किती भाषांना दिलेला आहे, 5. त्या 5 सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. मराठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी, तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 3 ऑक्टोबर 2024. नंतर पाली, पाली भाषेमध्ये कोणी उपदेश केला होता, इतिहासामध्ये विचारतात, गौतम बुद्धांनी. बौद्ध धर्मामध्ये हा पाली भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. लक्षात, पाली भाषा आहे. प्राकृत भाषा मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, संस्कृत पासून प्राकृत झाली, प्राकृत पासून मराठी झाली. म्हणजे प्राकृत भाषा कशी माहितीये का, संस्कृत पेक्षा जरा सोपी, मराठीपेक्षा थोडी अवघड, अशा स्वरूपामध्ये स्वरूप आहे. तुम्हाला जर सांगायचं झालं, ज्ञानेश्वरी वगैरे जे आहे त्या प्राकृत भाषेमध्ये, लक्षात आलं ना. या प्राकृत भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा आहे. बंगाली आणि आसामी, बंगाली म्हणजे पश्चिम बंगालमध्ये बोलली जाणारी, आसामी म्हणजे आसाममध्ये बोलली जाणारी. लक्षात आलं. अशा पद्धतीने ह्या 5 भाषा येतात, लक्षातच ठेवायच्या. ट्रिक वगैरे काही जणांना वाटतं की ट्रिकने लक्षात ठेवून काही अवघड नाहीये, ट्रिक वगैरे लक्षात ठेवणं. सध्याच्या 5 तुम्हाला पाठच पाहिजे. पाली आहे, बरोबर आहे का, आता 5 दिलेल्या. मराठी आहे, पाली आहे, प्राकृत आहे. मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी, बंगाली आणि आसामी. जुन्या कोणत्या कोणत्या म्हणलं की तेलुगू आहे, तमिळ आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, ओडिया आहे, संस्कृत आहे. आणि दर्जानुसार सांगायचं झालं तर पहिली तमिळ आहे, नंतर संस्कृतला दिला, नंतर मग कन्नडला दिला. असा क्रम नाहीत विचारणार,
क्रम एवढा अवघड प्रश्न नाहीत विचारत तुम्हाला की क्रम. पहिली विचारतात, असा विचारला जाऊ शकतो की 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला किंवा मिळाला नाही. ह्या 5 वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा, ह्या 6 वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवा. लक्षात येते का? अशा स्वरूपामध्ये लक्षात ठेवू शकता. तमिळ पहिली 2004 ला दिलं, लक्षात अशा पद्धतीने लक्षात ठेवा फक्त, बरं का. तमिळ नंतर मग संस्कृतला भेटला, संस्कृत नंतर कन्नडला भेटला, कन्नड नंतर तेलुगूला भेटला, तेलुगू नंतर मल्याळमला भेटला, मल्याळम नंतर ओडियाला भेटला. हे 6 झाले लक्षात. त्याच्यानंतर 5 भेटलेल्या कोणत्या कोणत्या? मराठी आहे, पाली आहे, बंगाली आहे, आसामी आहे आणि प्राकृत आहे. लक्षात आलं. या 5ला 3 ऑक्टोबर 2024 ला दिलेला आहे. तारीख सुद्धा लक्षात ठेवा. म्हणूनच 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आता जाणार आहे, केला जाणार आहे. ते पुढे पाहणार आहेत आपण या वर्षीपासून, ते पुढे पाहणार आहेत आपण, दिवस वेगवेगळे त्याच्यामध्ये पाहणार आहेत. ते लक्षात आलं ना. अशा पद्धतीने आहे. एकूण किती भाषा आहेत मग अभिजात असणाऱ्या? 11 आहेत. कोणत्या आहेत? तेलुगू आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, तमिळ आहे, मल्याळम आहे, ओडिया आहे, मराठी, प्राकृत, पाली, बंगाली, ओडिया, आपलं सॉरी आसामी, ओडिया तर पहिलं घेतलं, आसामी. अशा पद्धतीने 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. एकत्र कितीला दिला? 5. हा आकडा सुद्धा लक्षात ठेवा. जुन्या किती? 6 आणि नव्या किती? 5. टोटल किती झाल्या? 11 झाल्या. ठीक आहे, पुढे जाऊया आता आपण. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी 2 समित्या, या 2 समित्यावर याच्या अगोदरही प्रश्न विचारले जात होते, आताही प्रश्न विचारले जाते. हे अभिजात भाषेचा दर्जा मिळावं यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? अशा प्रकारचा प्रश्न खूप वेळा आलेला आहे. तर रंगनाथ पठारे समिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने काय केलं होतं? रंगनाथ पठारे समिती नेमली होती. रंगनाथ पठारे समिती कधी नेमली होती? 10 जानेवारी 2012. आता हे पूर्ण तारीख जरी नाही लक्षात ठेवली तरी 2012 ला ही समिती नेमली होती, एवढं लक्षात ठेवा. आणि अहवाल कधी सादर केला? 2013 ला. याच्यामध्ये 1 अध्यक्ष आणि 9 सदस्य होते. नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण रंगनाथ पठारे समिती होती. या समितीने वेगवेगळे पुरावे गोळा करण्याचं काम केलं की कशा पद्धतीने मराठी भाषा प्राचीन आहे, कशा पद्धतीने मराठी भाषेचं साहित्य हे मौल्यवान आणि प्राचीन आहे, बरोबर का. कशा पद्धतीने मराठी भाषा ही स्वयंभू आहे, बरोबर का. कशा पद्धतीने जुनी मराठी आणि नवीन मराठी याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. या ज्या अटी होत्या, या अटीची पूर्तता करण्यासाठी ज्याही मराठी भाषेवर संशोधन करायचं होतं ते सगळं संशोधन हे रंगनाथ पठारे समितीने तयार केलं 2012 ला. 2013 ला हा अहवाल रंगनाथ पठारे समितीने केंद्र सरकारकडे पाठवला होता की अभिजात भाषेचा दर्जा द्या. पण तरी सुद्धा केंद्र सरकारने आतापर्यंत, म्हणजे 2013 ला अहवाल आपण सादर केला होता, तरी सुद्धा आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा हा दिलेला नव्हता. मग या अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, मग राज्य सरकार काय म्हणायचं? आमच्या भाषेने तर काय केले? सगळ्या अटीची पूर्तता केलेली, आणि तरी सुद्धा तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा हा देत नाहीत. मग काय केलं? 2024 मध्ये या अभिजात भाषेचा केंद्राने दर्जा द्यावा याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी, म्हणजे केंद्राच्या सारखं मागे लागण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी दुसरी समिती नेमली होती, ज्ञानेश्वर मुळे समिती. संशोधन करण्यासाठी रंगनाथ समिती, लक्षात ठेवा, संशोधन करणं आणि पुरावे गोळा करणं याच्यासाठी रंगनाथ पठारे समिती होती. आणि केंद्राकडं पाठपुरावा करणं, पाठपुरावा करण्यासाठी कोणती समिती होती? ज्ञानेश्वर मुळे समिती. कन्फ्यूज व्हायचं नाही. ज्ञानेश्वर मुळे समिती कधीची? 2024 ची. आणि रंगनाथ पठारे समिती कधीची आहे? 2012 ची. लक्षात आलं ना. ही का नेमली होती की केंद्र सरकारला एवढ्या दिवस झाला आम्ही पुरावे दिले तरी सुद्धा केंद्र सरकार अभिजात भाषेचा दर्जा देत नाही. मग त्याचा पाठपुरावा करण्यासाठी काय केलं होतं? जी आहे ती समिती नेमलेली होती. कोणती? ज्ञानेश्वर मुळे समिती. आणि संशोधन करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी कोणती समिती नेमलेली होती? रंगनाथ पठारे समिती काय केली होती? नेमली होती. याचं वर्षही लक्षात ठेवा, अहवालाचं लक्षात ठेवा, आणि ही समितीचं वर्ष सुद्धा लक्षात ठेवा. 12, 13, 24 हे 2-3 वर्ष तुम्हाला काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. 12 ला रंगनाथ पठारे समिती नेमली, त्यांनी अहवाल 2013 ला सादर केला. आणि ज्ञानेश्वर मुळे समिती कधी नेमली होती? 2024 ला. आणि शेवटी मग या दोन्ही समित्या नेमल्यानंतर 3 डबल खाली तो येड लागले का मला? नाही. 3 ऑक्टोबर 2024 ला शेवटी मराठी भाषेला काय झालेला आहे? अभिजात भाषेचा दर्जा
हा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून आता मिळालेला आहे. ठीक आहे, लक्षात आल्या ह्या दोन समित्या. पुढे जाऊया आता आपण. 3 ऑक्टोबर 2024 लक्षात. आता हे दिवस महत्वाचे आत्ताच लिहिला होता मी तुम्हाला. लक्षात. 5 भाषांचा अभिजात भाषेचा दर्जा म्हणून समावेश करण्यात आला. किती भाषांचा? 5 भाषांचा. कोणत्या कोणत्या? आता डबल सांगतोय कारण की हे पाठच असावं. मराठी, पाली, प्राकृत, बंगाली, आसामी या 5 भाषांना, मराठी, पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा कधी घेतला होता? 3 ऑक्टोबर 2024 ला घेतला होता. म्हणून राज्य सरकारने दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खूप IMP आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ही तारीख सुद्धा IMP आहे. एकूण भाषा किती हे सुद्धा IMP आहे. कोणत्या कोणत्या भाषा हे सुद्धा IMP आहे. लक्षात येतंय? लक्षात आलं ना? एका PPT वर जो डाटा दिसतोय त्या प्रत्येक डाटावर तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पाठ असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? समजलं? एकूण किती भाषा? 5 भाषांना निर्णय घेतला. कधी घेतला? 3 ऑक्टोबर 2024 ला. आता भाषा किती झालेल्या आहेत? आता पहिल्या होत्या 6. मराठीत लिहितो. पहिल्या होत्या 6. 6 वरून आता किती झाल्या? 11. हे सुद्धा आकडे. पहिल्या 6 होत्या, आता 11 झाल्यात, नवीन 5 आहेत. हे सुद्धा नंतर विसरून जातं. नंतर कन्फ्युज, अरे आता 5 ला दिला का 6 ला दिला, असं गोंधळ उडतो. मग तसा गोंधळ उडता कामा नये याच्यासाठी आपण काय करत आहोत? व्यवस्थित सांगत आहोत तुम्हाला. लक्षात आलं? अशा पद्धतीने आहे. मग तुम्हाला विचारलं जातं अभिजात भाषा मराठी भाषा गौरव दिन. आता बघा याच्यातच फरक सांगतो तुम्हाला. हे अभिजात आहे. हा अभिजात शब्द काढून फक्त इथं जागतिक असा शब्द टाकला ना, जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणले की तो 27 फेब्रुवारी होतोय. बघा, जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणलं की 27 फेब्रुवारी आणि अभिजात मराठी भाषा गौरव दिन म्हणलं की 3 ऑक्टोबर. म्हणजे लक्षात येते का फरक? अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता अभिजात भाषा गौरव दिन, अभिजात मराठी भाषा गौरव दिन म्हणलं की कोणता रे? 3 ऑक्टोबर. आणि जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणलं की 27 फेब्रुवारी. पुढे आपण पाहणार आहे ती गोष्ट. पुढे ती सुद्धा घटक आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. ठीक आहे ना? अशा पद्धतीने आहे. चला पुढे जाऊया आता आपण. आता भाषा. आता बघा अजून भाषेचेच प्रकार पाहतो आपण. पहिल्यांदा पाहिलं, डबल एकदा पहिल्यांदा कोणते प्रकार पाहिजे? स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. मग स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय पाहिलं रे आपण? स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय होतं? की जी हावभावाची भाषा असते, हातापायाच्या, डोळ्याच्या, डोक्याच्या हावभावाची जी भाषा असते ती कशी असते रे? स्वाभाविक किंवा नैसर्गिक. किंवा पशु पक्ष्यांचे जे आवाज असतात ते सुद्धा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा असते. आणि कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे काय रे? अशी भाषा जी कोणते ना कोणते संकेत किंवा नियम ठरवून मानवाने तयार केलेली आहे तिला म्हणायचं कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. ते 2 भाषेचे वेगवेगळे प्रकार पाहितले. नंतर भाषेचा वेगळाच प्रकार पाहितला आपण, अभिजात भाषा. नेमका अभिजात भाषा म्हणजे काय लक्षात? हे सुद्धा आपण पाहितलं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय आता भाषेचे 2 घटक, प्रमाण भाषा आणि बोली भाषा. प्रमाण भाषा आणि बोली भाषा. आलं लक्षात? आता बघा, प्रमाण भाषा आणि बोली भाषेचा अगोदर मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देतो आणि मग सांगतो. बहिणाबाई चौधरी. लक्षात? बहिणाबाई तुम्ही जर लातूर, जाऊ दे बहिणाबाई चौधरीचं उदाहरण नंतर येतो. तुम्ही लातूर नांदेडला गेलात की लातूर नांदेडचे कोणी तुम्हाला मित्र भेटले की ते कसे बोलतात रे? काय जेवलाव, खाल्लाव, बसलाव, झोपलाव. लक्षात? अशा पद्धतीने. लक्षात? किंवा तुम्ही तो पिक्चर नाळ पिक्चर जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये खूप सुंदर संभाषण आहे बघा आईचं आणि मुलाचं, त्या पोराचं. आई जाऊ का खेळाले? लक्षात? ते विचारतं आईला, आई जाऊ का खेळाले? ते म्हणते जाऊ दे ना व आई, आज रविवार आहे, आजच तर सुट्टी आहे, जाऊ दे ना व. मग ती कुठली भंडारा गोंदिया वगैरे पूर्व विदर्भातली भाषा आहे. बरोबर आहे का? तुम्ही इकडे गेलात बघा नांदेड लातूरमध्ये गेलात की बोललाव, खाल्लाव. तुम्ही जर खानदेशामध्ये गेलात, खानदेशामध्ये आयराणी भाषा बोलली जाते. बहिणाबाई चौधरींच्या कविता असायच्या, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. बहिणाबाईंची चौधरी. लक्षात?
मग ती भाषा वेगळी भाषा. म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या मराठीच बोलली जाते, पण सगळीकडे मराठीच बोलली जाते का रे? समानच बोलली जाते का रे? नाही बोलली जात. कोकणामध्ये गेलात की तुम्हाला तिथं मालवणी भाषा ऐकायला भेटेल, बरोबर आहे का? तुम्ही जर ठाणे पालघरकडे गेलात तर तिकडं सुद्धा वेगळी आदिवासी भाषा तुम्हाला ऐकायला भेटेल. लक्षात? म्हणजे काय रे, सारखं आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलं की तुम्हाला वेगवेगळी भाषा बोलायला ऐकायला भेटते. अशी वेगवेगळ्या प्रदेशातली वेगवेगळी भाषा असते ना, ती बोली भाषा असते. आणि एकच शुद्ध भाषा असते, ती सगळीकडे शुद्ध बोलायचं म्हणल्यावर तसंच बोलली जाते, ती असते प्रमाण भाषा. आता आम्ही माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं, लक्षात? आता बघा फरक इथं कसा सांगतो. विशिष्ट प्रमाण भाषा म्हणजे काय याची व्याख्या तुम्हाला विचारते ना परीक्षेला, तशीच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा काय व्याख्या आहे. विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून वापरली जाणारी जी भाषा असते ती भाषा प्रमाण भाषा असते. एखादा विशिष्ट प्रदेश आहे, जसं की महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेलं की वेगवेगळी भाषा बोलली जाते. याचा अर्थ प्रत्येक भाषेमध्ये, आता बातम्या आहेत, मराठी बातम्या जे सांगतात, बातम्या सांगताना, बरोबर आहे का, ही मराठीतच सांगतात. अहिराणीमध्ये कोणी सांगते, कोकणी भाषेत कोणी सांगते, कोणी आदिवासी एखाद्या भाषेत सांगतं. असं होतं का रे? नाही. कारण की ती जी भाषा असते ना, ती जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा असते. जेव्हा मी माझ्या मित्रासोबत असतो तेव्हा माझं बोलणं वेगळंच असतं, पण ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवतो ना त्यावेळेस माझं बोलणं वेगळं असतं, बदलतं. मी जी शिकवताना जी भाषा वापरतो ना तुम्हाला, ती प्रमाण भाषा वापरतो, कारण ती जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. लक्षात? जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकांकडून जी भाषा बोलली जाते तिला प्रमाण भाषा असं म्हटलं जातं. तिला प्रमाण भाषा असं म्हटलं जातं. जास्तीत जास्त लोकांकडून जी बोलली जाते ती विशिष्ट प्रदेशामध्ये. लक्षात? जसं की आता शैक्षणिक, आता मी तुम्हाला शिकवतोय, मी शिकवताना उगं तुम्हाला गावठी भाषेमध्ये काहीतरी अहिराणीमध्ये शिकवायला लागलोय, काहीतरी विदर्भातल्या झाडी भाषा आहे त्या झाडीमध्ये शिकवायला लागलोय, मालवणी किंवा कोकणीमध्ये शिकवायला लागलो, असं आहे का रे? नाही. मी तुम्हाला शिकवताना शुद्ध मराठी भाषा वापरत आहे. मग मी जी शिकवताना भाषा वापरतोय ती झाली प्रमाण भाषा, कारण ती विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाणारी भाषा आहे. पण ज्यावेळेस मी मित्रामध्ये जाईल त्यावेळेस एवढं शुद्ध बोलायला लागलं की मित्र म्हणतील, लय शुद्ध नको मारू, किती मराठीचा शहाणा शिक्षक आहेस तू, आम्हाला चांगलं माहिती, लय शुद्ध भाषा नको हाणू. लक्षात? असं म्हणतात. मित्रामध्ये गेलं की मी माझ्या हिकडली भाषा मी सुरू करीन. अरे काय करतो, अरे झोपला का नाही, अरे कावर तू काम करीत बसायला लागला, अरे उरक ना पटक्यास, अरे लय येळ झाला ना आता. ही जी भाषा आहे, ही जी बोलतोय मी भाषा, ही झाली बोली भाषा. लक्षात? अशा पद्धतीने आहे का नाही, बरोबर आहे का नाही? अशा पद्धतीने म्हणजे विशिष्ट प्रदेशात व्याख्या जर तुम्हाला विचारलं प्रमाण भाषा म्हणजे नेमकं काय बाबा, तर विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून जी भाषा बोलली जाते ती भाषा असते प्रमाण भाषा. लक्षात? शैक्षणिक कार्यामध्ये जी प्रमाण भाषा वापरतात, बरोबर आहे का. कार्यालयीन भाषा म्हणजे जे अर्ज वगैरे पाठ लिहिले जातात वगैरे, अर्ज वगैरे लिहिताना आपण शुद्ध मराठीमध्ये लिहितो का नाही, म्हणजे ती प्रमाण भाषा आहे, बरं का. म्हणजे वेगवेगळे सरकारी कार्यालय, ऑफिसेस याच्यामध्ये जी भाषा वापरतो ती सुद्धा काय झाली रे, प्रमाण भाषा असते. किंवा औपचारिक भाषा, औपचारिक बोलणं. तुम्ही एखाद्या लक्षात द्या, तुम्ही समजा मुलगी बघायला गेलात, पोरगी बघायला गेलात, तुम्ही पोरगी बघायला गेलात की आपलं कसं असतं रे, पोरगी बघायला गेल्यानंतर मग चहा पाणी होतो, नाश्ता होतो, सगळं येतं. मग तुम्ही पोरीकडे बघता, पोरीकडे बघितलं की हळूच मित्राला किंवा सोबत ज्याला आल्या त्याला डवचिता, आणि डवचून काय म्हणता माहितीये का, सांग ना आम्हाला काय करायचं, सेपरेट जाऊन बोलायचं, आम्हाला पर्सनल बोलायचं, दोघालाच बोलायचं. मग तुम्ही काय करता, ज्या पोरीला बघायला गेलात त्या पोरीला घेऊन गच्चीवर जाता, लक्षात, वेगळं बाजूला जाता आणि बोलता. आणि पहिली टाईम असतो तुमचा, पहिला टाईम, लक्षात, भेटायचा, बोलायचा, तेव्हा तुझ्या तोंडातून एवढी शुद्ध भाषा. काय करता तुम्ही, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, मग तुम्हाला पुढे नोकरी वगैरे करायची आहे का, मग तुम्हाला शहरामध्येच राहायचं आहे का, तुम्हाला स्वयंपाक करायला येतो का, तुम्हाला काय खायला आवडतं, तुम्हाला काय आवडतं. त्यावेळेस तुझी भाषा बोलतो ना रे टग्या, गोड गोड बोलतो, लक्षात, शुद्ध शुद्ध बोलतो, त्यावेळेस ती झाली प्रमाण भाषा. पण तू लग्न झाल्यावर 7-8 महिने निघून गेले, बायकून तुझ्यात जे संभाषण असतं ना मग ते होतं बोली भाषेमध्ये. लक्षात आलं ना, असा कार्यक्रम असतो. लक्षात आलं, प्रमाण भाषा म्हणजे ती औपचारिक भाषा आहे, औपचारिकता आहे. तिथं शुद्धच बोलावं लागेल तुला, निवळच बोलाय, खांद्यावर हात टाकून मित्रासोबत बोलणं, आणि एखाद्या मोठ्या मुख्यमंत्र्याला भेटायला गेला असेल तेव्हा बोलणं,
यात फरक असतो ना. मुख्यमंत्र्याला तो या मित्राला सारखंच बोलशील का तू? नाही, ती औपचारिक भाषा आहे. लक्षात, अशा पद्धतीने औपचारिक भाषा किंवा वृत्त निवेदन. बातम्या सांगताना सांगतात का रे, अरे बिडात आणि लातूरात मोकार पाऊस झालेला आहे, तिथं पाऊस असा पाऊस झाला, रेंदा झाला, सगळा चिखल पसरलाय, दणकून मोक्कारच पाणी आपटलंय, तिथं मोक्कार पाणी पडलेलं आहे, असं सांगतात का रे? नाही. मराठवाड्यातील बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले. या ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही भाषा झाली प्रमाण भाषा. ही काय झाली रे? प्रमाण भाषा. लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे. वृत्त निवेदन करताना, कार्यालयीन कामकाजामध्ये जे वापरतो आपण भाषा, औपचारिक संभाषण असतं त्यावेळी जी भाषा वापरतो ती झाली प्रमाण भाषा. प्रमाण भाषा म्हणजे काय रे? विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून जी भाषा वापरली जाते, जी भाषा बोलली जाते, विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकांकडून जी भाषा बोलली जाते, वापरली जाते, तिला म्हटलं जातं प्रमाण भाषा. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, प्रमाण भाषेला व्याकरण असतं. प्रमाण भाषेला व्याकरण असतं म्हणजे ते नियम असतात, त्या नियमामध्येच बोलावं लागतं. प्रमाण भाषेला नियम असतात. व्याकरण म्हणजेच काय रे? भाषेचे नियम म्हणजेच व्याकरण नाही. पुढे पाहणार आपण व्याकरणाबद्दल माहिती. लक्षात, अशा पद्धतीने आहे. समजलं ना? अशा पद्धतीने. हा, आपल्याला सांगितलं गणिताचे सर, आपले गणिताचे सर कसे बोलतात रे? कुठले ते कुठले? जळगावचे. जळगाव नाही, सॉरी चुकलं. तेळ कधीच म्हणत नाहीत खानदेशातले. जळगाव, पुडी, जळगाव. लक्षात, तिकडले. मग त्यांची भाषा झाली, ती झाली बोली भाषा. बरोबर आहे तुमचं. व्याकरण नसतं. आता तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला राहत होतो. आम्ही भाड्याने राहायचो त्यावेळेस. कोल्हापूरमध्ये असताना लहान होतो त्यावेळेस आमच्या घरमालक ज्या होते, त्या घरमालकामधल्या ज्या लेडीज होत्या, त्या लेडीज, आता आपल्याकडं लेडीज म्हणलं की आले म्हणतात. लक्षात, मी बसली आहे, मी बोलली आहे. आणि जेंट्स असला, पुरुष असला की आलो, बसलो, बोललो म्हणतात. आणि स्त्री असते तर आले, बसले, बोलले म्हणतात. पण त्या ठिकाणच्या स्त्रिया सुद्धा आलो म्हणायच्या. म्हणजे त्या ज्या आमच्या घरमालक काकू होत्या ना, त्या आलो म्हणायच्या. म्हणजे तिथं पुल्लिंगी स्त्रीलिंगी अशा दोन लिंग वापरतच नव्हत्या. म्हणजे पुल्लिंगीसाठी पुल्लिंगीच आणि स्त्रीलिंगीसाठी सुद्धा पुल्लिंगीच शब्द वापरायचे. आलो, बसलो, बोललो, असं बऱ्याच ठिकाणी आहे तसं. म्हणजे काय? कारण त्याला व्याकरणच नाहीये, कारण ती बोली भाषा आहे. बोली भाषेला कधीही व्याकरण नसतं, प्रमाण भाषेला व्याकरण असतं. लक्षात आलं? बोली भाषेला काही नियम बियम काही गरज नाही. हे बोलत सुटला की सुटला, बसला बोलला. तुम्ही म्हणता का लातूर मधले म्हणतात, अरे लातूरचा आहे मी पिल्लू, अरे लातूरचा हाव मी पिल्लू, असं बोलता ना. मग बसलाव, बोललाव, मग तुम्ही म्हणता ना की तिथं आव प्रत्यय लागलाय, आव प्रत्यय, मग प्रत्यय उपसर्ग, एवढं डोकं लावून बोलता का रे? नाही. अरे खुळखुळ्यांनो, त्याला व्याकरणच नाहीये, कारण ती बोली भाषा आहे. बोली भाषेला व्याकरण नसतं, प्रमाण भाषेला व्याकरण असतं. लक्षात ठेवा, बोली भाषेला व्याकरण नसतं, प्रमाण भाषेला व्याकरण असतं. मग बोली भाषा म्हणजे काय बघा, दैनंदिन जीवनातील संपर्क किंवा संवादाची भाषा. दैनंदिन म्हणजे दररोजच्या दिवसात तुम्ही कुणाशी बोलायचे, संपर्क करायचे किंवा बोलण्याची भाषा असते दररोजची, तिला म्हणायचं बोली भाषा. दैनंदिन जीवनातली संपर्काची किंवा बोलण्याची भाषा म्हणजे बोली भाषा. आणि प्रमाण भाषा म्हणजे काय रे? विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून जी भाषा बोलली जाते ती झाली प्रमाण भाषा. प्रमाण भाषा जे आहे, असं म्हणतात की 12.5 कोस, अगोदर आता किलोमीटर आहे ना, तसं कोस, 12.5 कोसाला भाषा बदलते. लक्षात, बोलण्यावर सांगतो, अरे लातूरचा आहे काय तू, अरे तू जळगावचा आहे काय, अरे तू बिडाचा आहे काय, अरे तू संभाजीनगरचा आहे काय, अरे तू भंडारा गोंदियाचा आहे काय. लक्षात, असं म्हणलं ना, खेळाले बसाले म्हणलं की मी लगेच ओळखतो कुठले ते भंडारा गोंदियाचे. बसलाव, खाल्लाव, झोपलाव म्हणलं की लातूर नांदेडचे. लक्षात. आणि खानदेशी तर तुम्हाला माहितीच आहे. लक्षात, अशा पद्धतीने म्हणजे 12.5 कोसाला ही भाषेमध्ये बदल होतो. ह्या भाषेमध्ये 12.5 कोसाला बदल होतो. पण प्रमाण भाषा ही विशिष्ट प्रदेशात जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाते. आणि बोली भाषेला व्याकरण नसतं आणि प्रमाण भाषेला व्याकरण असतं. लक्षातच ठेवायचं पोरांनो, विसरायचं नाही. लक्षात. आता तुम्ही म्हणाल ही भाषेला नियम आहेत. लक्षात, ही भाषा म्हणजे जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाते, ही भाषा लय शुद्ध आहे म्हणजे ही चांगली आणि ही खराब, असं नाहीये. जेवढी प्रमाण भाषेला दर्जा आहे तेवढाच बोली भाषा आहे. उलट प्रमाण भाषेपेक्षा बोली भाषा ऐकायला आपल्याला सुंदर वाटतं. दुसऱ्या प्रदेशातले लोक ज्यावेळेस बोलतात ना मराठी, म्हणजे विदर्भातली मराठी ऐकायला मराठवाड्यातल्या लोकांना चांगलं वाटतं, मराठवाड्यातली मराठी ऐकायला कोकणातल्या लोकांना चांगलं वाटतं, सांगली साताऱ्याच्या लोकांना भाषा ऐकायला अमरावतीच्या लोकांना चांगलं वाटतं. म्हणजे का? कारण त्याच्यामध्ये गोडवा जाणवतो आपल्याला.
बोलीभाषा याचा अर्थ नाही याला व्याकरण नाही म्हणजे हा खराब येतात किंवा कनिष्ठ दर्जात, अजिबात नाही. ह्या सुद्धा तेवढ्या सुंदर येतात, तेवढ्याच चांगल्यात. उलट ह्याच्यात नियमाची काही झंझट नाही. इथं सगळे नियम आणि व्याकरण नाही, तिथं व्याकरणाची काहीही गरज नाही. फरक समजला? बोलीभाषा म्हणजे काय आणि प्रमाण भाषा म्हणजे काय. काही बोलीभाषा, कोणती बोलीभाषा कोणत्या प्रदेशामध्ये बोलली जाते याच्यावर कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. बघा आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 100 म्हणजे जवळपास 97 समथिंग अशा नोंदित बोलीभाषात, म्हणजे मराठी भाषेच्यात 97 ते 100, आता 100 आहे जवळपास. लक्षात, 100 मराठीच्याच बोलीभाषात वेगवेगळ्या, म्हणजे मराठी वेगवेगळ्या 100 प्रकारामध्ये बोलली जाते. म्हणजे बघा किती भाषेमध्ये विविधता आहे. बोलीभाषेमध्ये, प्रमाण भाषेमध्ये विविधता नसते कारण ती एकच असते. बोलीभाषेमध्ये विविधता असते. लक्षात, याच्यावर प्रश्न विचारतात, डायरेक्ट व्याख्येवर प्रश्न विचारतात. प्रश्न विचारत नसते तर मी शिकवत बसलो असतो का तुम्हाला? नाही ना, एवढं ओरडू जीव तुडू कशाला सांगितलं असतं. प्रश्न 100% विचारतात. प्रमाण भाषेची व्याख्या विचारतात. विशिष्ट प्रदेशामध्ये जास्तीत जास्त लोकांकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेला काय म्हणतात, मग त्याच्यात वेगवेगळ्या अभिजात भाषा, बोली भाषा, प्रमाण भाषा, स्वाभाविक भाषाचे काही पर्याय देऊ शकतात. प्रश्न विचारतात. आलं लक्षात? अशा पद्धतीने आहे. लक्षात. त्यानंतर बघा आता कुठं कोणती बोलली जाते. कोकणी आणि मालवणी भाषा ही रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये बोलली जाते. मालवण हा तालुकाच आहे सिंधुदुर्ग मधला. लक्षात, कोकणी आणि मालवणी भाषा ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बोलली जाते. अंदाज लावू शकतो आपण, त्या शब्दावरूनच अंदाज लावू शकतो. अहिराणी भाषा ही खानदेशामध्ये बोलली जाते. आणि अहिराणी भाषा ही 3 भाषेचं मिश्रण आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न MPSCने प्रश्न विचारला होता, तुम्हालाही विचारला जाऊ शकतो. 3 भाषेचं मिश्रण आहे अहिराणी भाषेमध्ये. 3 भाषेत कोणत्या कोणत्या सांगतो तुम्हाला. गुजराती, लक्षात, त्यानंतर मराठी आणि हिंदी. का सांगतो 3 भाषेचं मिश्रण आहे ह्या अहिराणी भाषेमध्ये? का 3 भाषेचं मिश्रण आहे सांगतो तुम्हाला. खानदेश जो आहे ना, खानदेशमध्ये 3 जिल्हे येतात. तापी नदीच्या खोऱ्याला आपण खानदेश म्हणतो. याच्यामध्ये तीन जिल्हे येतात. कोणते कोणते? धुळे, नंदुरबार आणि जळगाव. धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे 3 जिल्ह्याचे जे आहे ना, हे 3 राज्याच्या बाउंड्रीवर येतं. कोणते कोणते 3 राज्य? गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. या तिघाच्याही 3 राज्याच्या मध्ये बाउंड्री, म्हणजे खानदेशाला 2 राज्याची बाउंड्री लागलेली, गुजरातची आणि मध्य प्रदेशची. आता मध्य प्रदेशमध्ये कोणती भाषा बोलली जाते? हिंदी. आणि गुजरातमध्ये कोणती बोलली जाते? गुजराती. मग त्या भाषेचा प्रभाव सुद्धा तिथल्या लोकांवर पडला खानदेशातल्या. म्हणून त्यांनी काय केलं? 3 भाषेचं मिश्रण केलं. आणि अहिराणी भाषा खानदेशामध्ये किंवा धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये बोलली जाते. वऱ्हाडी भाषा ही पूर्व विदर्भामध्ये वापरली जाते. वऱ्हाडी पश्चिम विदर्भ आहे. वऱ्हाड पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ हे जे जिल्हे आहेत ना, हा पश्चिम विदर्भ झाला. बरोबर आहे का? या भागामध्ये बोलली जाणारी भाषेला वऱ्हाड प्रांत सुद्धा म्हणतात. वऱ्हाडी भाषा आहे. लक्षात, कोणते? वऱ्हाडी भाषा कुठे बोलली जाणार? मग पश्चिम विदर्भामध्ये, म्हणजे अमरावती प्रशासकीय विभाग, भूगोलानुसार अमरावती प्रशासकीय विभाग. मग अमरावती प्रशासकीय विभागामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात? अमरावती येतं, यवतमाळ येतं, वाशिम येतं, अकोला येतं. अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला हे जिल्हे, या ठिकाणी जी बोलली जाणारी भाषा आहे लक्षात, ती मले, तुले, मले तिथं वापरलं जातं. आलं लक्षात? अशा पद्धतीने आहे. अशा पद्धतीने वारली ही आदिवासी जमात आहे. वारली चित्र शैली सुद्धा आहे. वारली आदिवासी जमात कुठं आढळून येते माहिती का? पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये. कुठे आढळून येते? पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ही वारली ही आढळून येते. मग त्या ठिकाणी वारली, ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी बोलली जाणारी भाषा आहे ती कोणती असणार आहे? वारली असणार आहे. लक्षातच ठेवा. त्यानंतर गोंडी, तुम्हाला माहिती आहे गोंड, माडिया, गोंड ह्या आदिवासी जमात येतात. माडिया, गोंड किंवा गोंड आदिवासी जमात ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तुम्हाला भूगोलामध्ये. तसंच आहे. मग त्याच्यावरून इकडे लक्षात ठेवू शकतो आपण. लक्षात अशा पद्धतीने आहे. मग काय आहे रे त्याचं? काय होईल रे मग? गोंडी मग कुठं? गडचिरोली. बघा, पूर्व विदर्भ म्हणजे गोंडी, गडचिरोली, चंद्रपूर, म्हणजे जिथं जिथं गोंड आदिवासी जमात आढळून येते. आता गोंड कुठं आढळते? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड, माडिया, गोंड ही आदिवासी जमात आढळून येते. ते जी बोली भाषा बोलतात ती मराठीचीच बोली भाषा आहे. कोणती आहे? गोंडी. बंजारा ही
बंजारा समाजाकडून बोलणारी भाषा, त्याला लमानी सुद्धा म्हणतात. लमानी भाषा बंजारा समाज जास्त कुठं आढळतो माहितीये का? विदर्भाने आणि मराठवाड्यामध्ये जास्त आहे समाज, बरोबर आहे का? बंजारा समाज कुठं आढळून येतो जास्त? विदर्भ आणि मराठवाडा. मग त्या समाजाकडून बोलली जाणारी भाषा ती कोणती झाली रे? बंजारा भाषा, किंवा त्यालाच लमानी सुद्धा म्हणतात. झाडी भाषा. आता या लक्षात ठेवायचं, वनांचं प्रमाण सगळ्यात जास्त कुठे रे? पूर्व विदर्भ, म्हणजे नागपूर, सिंधू, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, लक्षात, वर्धा हे जिल्हे तिकडं. मग तिथं झाडं जास्त आहेत म्हणून तिथं बोलली जाणारी झाडी. पूर्व विदर्भामधले मग नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत, लक्षात, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा या भागामध्ये बोलली जाणारी भाषा ही झाडी झाली. अशा प्रकारे या महत्वाच्या अशा भरपूर येतात, पण एवढ्या तरी लक्षात ठेवा, एवढ्यावर तरी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यात हे आयराणी लक्षात ठेवा. वराडी, वारली, गोंडी, बंजारा हे कोकणी मालवणी, ते लगेच त्याच्या शब्दावरूनच लक्षात येते आपल्याला. लक्षात आलं ना? अशा पद्धतीने आहे, यांना म्हणायचं बोली भाषा. अशा पद्धतीने आपण आज अभिजात भाषा पाहितलं, बरं आहे का? स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा म्हणजे काय पाहितलं, कृत्रिम भाषा म्हणजे काय, कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा म्हणजे काय आपण पाहितलं, आणि प्रमाण भाषा आणि बोली भाषा म्हणजे काय पाहितलं, भाषेची व्याख्या सुद्धा पाहितली. ठीक आहे, या प्रकरणाचा जो पुढचा घटक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहेत. थांबूया या ठिकाणीच.